नमस्कार मित्रांनो, DDM न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। रस्त्याच्या कामासाठी 60 कोटीचा निधी मंजूर केल्याबद्दल आमदार बाबासाहेब पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सत्कार। अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी रस्त्याच्या कामासाठी 60 कोटी 10 लाख रुपयाचा निधी मंजूर केल्याबद्दल आज दिनांक 20 जुलै रोजी शिरूर ताजबंद येथे इंद्रायणी निवासस्थानी ग्रामस्थांच्या वतीने आमदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला। मतदारसंघाचा शाश्वत विकास करायचा असेल तर पाणी, रस्ते, वीज या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, ही दूरदृष्टी ठेवून आमदार बाबासाहेब पाटील यांनी शासनाकडे सतत पाठपुरावा करून मतदारसंघातील रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खेचून आणला आहे। रस्त्याचे जाळे निर्माण झाल्याने ग्रामीण भाग, गावखेडे हे तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय महामार्ग अशा मोठ्या रस्त्यांना जोडणे जाणार असल्याने ग्रामीण भागाचा विकास होण्यासाठी मोठी मदत होणार आहे। तसेच रस्त्या वाहतुकीसाठी खराब झाल्याने गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या या रस्त्याचा प्रश्न आमदार बाबासाहेब पाटील यांनी सतत पाठपुरावा करून मार्गी लावल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून आमदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करून गावकऱ्यांनी त्यांना धन्यवाद दिले आहेत। यावेळी माजी सभापती ॲडव्होकेट TN कांबळे, माजी सभापती शिवानंतात्या हेंगणे, लांजी चांबरसांगी, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन हरिभाऊ कदम, मार्केट कमिटीचे संचालक यशवंत केंद्रे, तसेच उमरगा LRDVचे सरपंच विष्णू सोमवंशी, पत्रकार राजकुमार सोमवंशी, माकणीचे सरपंच नारायण सूर्यवंशी, गंगाधर कांबळे, शहाजी कांबळे, लांजीचे सरपंच कालिदास कदम, चोबळीचे सरपंच विजयकुमार सरवदे, बाळू मोगे, राजू अबंदे, संजय पाटील, प्रदीप वाघमारे, प्रकाश पाटील, गुणवंत मांडे, भाऊसाहेब शेवाळे, रामप्रसाद सोमवंशी, किशन सोमवंशी, रमाकांत सोमवंशी, बबन गाडवे, धोंडीराम गाडवे, माजी नगरसेवक प्रकाश फुलारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजर बागवान, शहर उपाध्यक्ष अशोक सोनकांबळे, देवीदास बनतोडे, नागेश गुट्टे आदी मान्यवर उपस्थित होते।